नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील देसूर गावातील धर्मवीर संभाजी मूर्ती प्रतिष्ठापना मंडळ यांच्या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे बेळगाव शहरात आगमन होताच धर्मवीर संभाजी चौक येथे युवकांनी भव्य असे स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, समितीचे सरचिटणीस तथा शिवप्रतिष्ठानचे किरण गावडे आणि मंडळाच्या वतीने महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. शहरातील खानापूर रोड मार्गे मिरवणूक देसूर गावाकडे मार्गस्थ झाली. या प्रसंगी शिवाजी नाईक, बसवंत कदम, महादेव गुरव, पंकज घाडी, सतीश चव्हाण, संकेत पाटील यांच्यासह तालुक्यातून आलेल्या शिवप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती. बसरीकट्टी तालुका बेळगाव येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून बुधवारी अक्षतारोपण, ओटी भरणे व रथोत्सव आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामध्ये हजारो भाविक लक्ष्मी देवीचा जय जयकार करत सहभागी झाले होते. त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी पहाटे अक्षतारोपणासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी गाराणे घालण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अक्षतारोपण होऊन देवीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी देवीचे दर्शन व हक्कदाराकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर यात्रेसाठी बसवण्यात आलेल्या आकर्षक रथामध्ये देवी विराजमान झाली. भंडाऱ्याची उधळण करत रथोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी लक्ष्मी देवीचा जयघोष करण्यात येत होता. सायंकाळच्या सुमारास देवी गदगेवर विराजमान झाली. हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सध्या यात्रेनिमित्त अनेक स्टॉल, पाळणे, खेळण्याची दुकाने, हॉटेल्स आदी दाखल झाले आहेत. तर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मारिहाळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावरील सुरू असलेल्या राष्ट्रपुरुषांचा अवमान त्वरित थांबवण्यासाठी आज रमाकांत कोंडुस्करांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला. बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भावचित्र कायमस्वरूपी बसवा असे खडसावून सांगण्यात आले. याकरिता येत्या 19 फेब्रुवारी शिवजयंतीपूर्व भावचित्र बसवण्याची रेल्वे प्रशासनाला डेडलाईन देण्यात आली. अन्यथा शिवशक्ती व भीमशक्तीच्या वतीने बेळगाव रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्यात येईल असेही सांगण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकारी यांच्यासोबत भीमशक्ती तसेच शिवशक्ती यांच्यात चर्चा करण्यात आली. या प्रसंगी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले व इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. बेळगावात आज शेतकऱ्यांनी जिल्हा पंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. कार्यालयाचा दरवाजा बंद करून टॉवेल बांधून जिल्हा पंचायत सीईओ आणि अधिकाऱ्यांविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. जिल्हा पंचायतचे 2 गेट बंद केल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाला बाहेर पडता येऊ शकले नाही. गैरप्रकाराचे पुरावे असूनही ग्रामपंचायतींवर कारवाई होत नसल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांचा जिल्हा पंचायत विरुद्ध लढ्यासाठी ओबालापूर, रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावातील शेतकऱ्यांची 78 लाखांची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले. लोकपालने जारी केलेल्या अहवालात गैरप्रकार सिद्ध झाला. मात्र दोषींवर खटला दाखल करून अमानत करण्यात आलेले. राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या गांधीनगर बेळगाव येथील राजवीर मेटल्स या भांडी दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे 15 लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. विशेष म्हणजे दुकानातील 8 CCTV कॅमेरे फोडून चोरट्याने ग्राइंडरने कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तांब्या, पितळेचे व अल्युमिनियमची महागडी भांडी, कळशा आदी भांडी साहित्य ट्रकमध्ये भरून घेऊन लांबवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
टिळकवाडी बेळगाव येथील स्वयंभू गणेश मंदिरातर्फे आज गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते. सकाळी 6 वाजता काकड आरती व महाअभिषेकानंतर सत्यनारायण महापूजा व महाआरती करण्यात आली. दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत महाप्रसादाच्या आयोजनाचा हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला. तसेच सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दामोदर भोसले, राजू जाधव, शंकर जाधव, सुरेश पाटील, शंकर शिंदे, दिनकर जानवेकर, सुधीर घोडके यांच्यासह इतर सर्व गणेश भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. कर्करोग या शब्दाची भीती कमी करत कर्करोग बरा होऊ शकतो हा समज रुजवणे आवश्यक आहे. आज सुद्धा मोठ्यांनाही कर्करोग हे वास्तव सहज स्वीकारता येत नाही. तेथे लहान मुलांच्या कर्करोगाबाबत आपण विचारही करू शकत नाही. परंतु 0 ते 19 वर्षांच्या 3000 मुलांमध्ये दरवर्षी कर्करोग आढळून येतो. याबाबत जागृती करणे आवश्यक असून याच हेतूने जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी 15 फेब्रुवारी हा दिवस बाल कर्करोग दिन म्हणून आचरणात आणण्याचे जाहीर केले. यंदाच्या या कर्करोग दिनाचे ब्रीदवाक्य आहे, सर्वजण एकत्रित येऊ व हा रोग कमी करण्याची आशा पल्लवित करू. याचाच अर्थ सर्वांनी एकत्र येणे, संघटनात्मक कार्य करणे व बाल कर्करोगाविरुद्ध झगडणे होय. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्री समादेवी जयंती उत्सव माघ शुद्ध एकादशी मंगळवार 20 ते शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी दरम्यान साजरी होणार आहे. मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सनई चौघडा व काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ होणार आहे. सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ स्वरूपा इनामदार उपस्थित राहणार आहेत. 4 दिवस चालणाऱ्या या उत्सव कार्यक्रमासाठी समाजातील बंधू भगिनी तसेच बेळगावमधील सर्व भक्त मंडळींनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाजाच्या वतीने करण्यात आले. बेळगाव येथील श्री रामकृष्ण मिशन आश्रमाचा 20वा वर्धापन दिन येत्या 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. शुक्रवार दिनांक 16 रोजी सकाळी 10 ते 1:30 वाजेपर्यंत युवा संमेलन होणार असून यात सुमारे 700 महाविद्यालयीन विद्यार्थी भाग घेणार आहेत. शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 10 ते 1:30च्या दरम्यान शिक्षक व BEd कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक संमेलन होणार आहे. तसेच रविवार दिनांक 18 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:30च्या दरम्यान आध्यात्मिक संमेलन तर सायंकाळी 6 ते 8:30 या वेळेत दत्ता चितळे यांचे मराठी भाषेत विशेष गीत रामायण सादर केले जाणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रामकृष्ण मिशन आश्रमाचे अध्यक्ष मोक्षात्मानंद स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या 3 राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण करावे, वाहतुकीची होणारी कोंडी व सातत्याने होणाऱ्या अपघातातील प्राणहानी, वाहनांचे होणारे मोठे नुकसान थांबवावे अशी मागणी प्रवासी व या भागातील असंख्य जनतेने बांधकाम खात्याकडे व शासनाकडे केली आहे. या रस्त्याच्या दुपदरीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच राहिली आहे. रोज हजारो वाहनांची या मार्गाने ये जा होत असते, मात्र शासन याकडे कानाडोळा करत आहे. आतापर्यंत अनेकांना या रस्त्यावर आपला प्राण गमवावा लागला आहे. तसेच लहान मोठ्या होणाऱ्या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही शासन अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर या रस्त्याकडे लक्ष देणार असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे. संकेश्वर येथील वकील सागर पांडुरंग माने यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर तात्काळ कठोर कारवाई केली जावी.
संकेश्वर पोलीस अधिकाऱ्यांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जावी अशी मागणी आज बुधवारी सकाळी बेळगाव बार असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। आजकाल वकिलांचा जीव सुरक्षित नाही। सरकार राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास अपयशी ठरत असून त्याचे परिवर्तन धर्मात होत आहे। गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे काळाची गरज आहे। त्यामुळे ॲडव्होकेट सागर माने यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, तसेच आपले कर्तव्य बजावण्यास अपयशी ठरणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली। बेळगाव उत्तरेकडील परिसरात असणाऱ्या बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरामहट्टी या भागामध्ये डॉक्टर शिवाजी कागणीकर यांनी इसवी सन 2000 साली केलेला पाणलोट प्रकल्प पाहण्यासाठी धारवाडच्या वाल्मी संस्थेमार्फत मेघालय, पश्चिम बंगाल व राजस्थान येथून जवळपास 40 ते 50 प्रशिक्षणार्थी RFO आले होते। बंबरगा गावाशेजारी बांधलेल्या बांधाऱ्यामुळे शेजारचा परिसर हिरव्यागार वनराईत बदललेला आहे। सभोवतालच्या डोंगराळ भागात पाणी मुरवण्यासाठी उतारावर चरी मारल्या होत्या। त्या चरी शेजारी स्थानिक प्रजातींची रोपे लावल्याने पावसाचे पडलेले पाणी चरींमार्फत जमिनीत साठवून लावलेल्या रोपांची गर्द झाडीत रूपांतर होऊन ती झाडे आज फळाफुलांनी भरली आहेत। 2 लाख झाडे, बांधारा, तलाव, विहिरी व गोबर गॅस प्लांट परिसर फिरून दाखवत त्याचे महत्त्वही सांगितले। शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींनी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना सॅल्यूट करत आभार मानले। आपला बेळगावचा वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोजेक्ट पाहण्यासाठी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी आभार मानले। यावेळी वाल्मी संस्थेचे सहाय्यक ट्रेनर फकीरे शांगडी, धारवाड वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।